7च्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे। तत्पूर्वी आजच्या सोन्या चांदीचे भाव जाणून घेऊया। आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,49,835 रुपये इतका, तर चांदीचा भाव आहे 2,26,512 रुपये प्रति किलोच्या आसपास। आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या। खड्ड्यात उभे राहून युवक काँग्रेसचे आंदोलन। रस्त्याच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने खड्ड्यात उभे राहून आंदोलन केले। जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष सिद्धेश राणे यांनी सरकारवर टीका करत तातडीने रस्त्याची दुरवस्था करण्याची मागणी केली आहे। मुंबई गोवा महामार्गावर जगबुडी नदीत कोसळला टँकर। मुंबई गोवा महामार्गावरील भरणेजवळ जगबुडी नदीत एक टँकर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या अपघातात टँकर चालक बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे। दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ वसईत सर्वपक्षीय मोर्चा। दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वसई पश्चिम ते एसटी डेपो पर्यंत सर्वपक्षीय नेते मोर्चा काढण्यात आला। विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। विद्यार्थी आंदोलनावर उदय सामंतांची टीका। औद्योगिक मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान सुरू झाल्याची माहिती दिली। ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत दाखले मिळणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगत विद्यार्थी आंदोलनात विरोधक राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली आहे। नालासोपाऱ्यात मोठी कार्यवाही। 8.82 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। तुलिंज पोलिसांच्या एटीसी पथकाने नालासोपाऱ्यात कार्यवाही करत 8,82,50,000 रुपयांचे कोकेन आणि एमडीए जप्त केले। या प्रकरणी 26 वर्षीय नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। भाईंदरमध्ये कातकरी कुटुंबाचे मतदान यादीसाठी आंदोलन। 2002 पूर्वीच्या नोंदी नसल्याने मतदान यादीतून नावे वगळली जाण्याच्या भीतीने भाईंदरमधील कातकरी कुटुंबांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले। प्रशासनाकडून नियमानुसार निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस। नालासोपाऱ्यात सखल भागात साचले पाणी। वसई विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। नालासोपारा पूर्वेतील गालानगर परिसरात पाणी साचल्याने नागरिक आणि विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे। हवामान विभागाने पुढील काही तासात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। विरारमध्ये वंचित कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। विरार पूर्व स्टेशन परिसरात आंदोलन करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत विरार पोलीस ठाण्यात नेले। आंदोलन करू देण्याची मागणी करूनही कारवाई करण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवले असून देशातील जनतेचे प्रश्न सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। पत्राबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी चिपळूणमध्ये स्वाक्षरी अभियान। नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी चिपळूणमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवली। जिल्हाध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। कल्याण काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद। संजय दत्त यांच्यावर गंभीर आरोप। कल्याण डोंबिवली काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा समोर आला आहे। अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सलीम शेख आणि नगरसेविका समीना शेख यांच्या काँग्रेस नेते संजय दत्त यांच्यावर पक्ष कमकुवत केल्याचा आरोप केला। पक्षातील पदवाटप आणि निवडणुकीतील भूमिकेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली। कल्याणमध्ये काँग्रेसचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन। दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित धक्काबुक्कीच्या निषेधार्थ कल्याणमध्ये काँग्रेसने निदर्शने केली। चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। कुडाळमध्ये भाजपची मानवी साखळी। आंदोलनावर राजकारणाचा आरोप। दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळमध्ये भाजपने मानवी साखळी करत केंद्र सरकारला समर्थन दिले। पेपरफुटीचे समर्थन नसल्याचे सांगत आंदोलनाच्या आडून राजकारण होत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केला आहे। दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। व्यापारी व नागरिकांचा सहभाग। अमरावतीतील दर्यापूर शहरात विविध मागण्यांसाठी
पुकारण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला। व्यापारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग घेत दुकाने बंद ठेवली व मोर्चा काढला। पोलिसांच्या बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले। अंबाबाई मंदिर संवर्धनावरून वाद, चुकीच्या कामांचा आरोप। कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराच्या संवर्धन कामावरून वाद निर्माण झाला। कामात त्रुटी असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय समितीने पुरातत्व विभागावर टीका केली। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात रक्तदान उपक्रम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यात समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले। आमदार राजेंद्र राऊत, देवेंद्र कोठे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या। अजित पवारांच्या जयंतीनिमित्त अमळनेर बाजार समितीत पुतळ्याचे अनावरण। अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अभिवादन केले। नीट प्रकरणावरून रत्नागिरीत विराट मोर्चा। नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांवरील कारवाई विरोधात रत्नागिरीत हजारो युवक पालकांनी मोर्चा काढला। मारुती मंदिर येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। जगबुडी पुलाला ब्लॅक स्पॉट घोषित न केल्याने भाजप नेत्यांचा आरटीओला जाब। मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदी पुलावर कंटेनर कोसळल्यानंतर भाजप नेते वैभव खेडेकर यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना जाब विचारला। धोकादायक पुलाला ब्लॅक स्पॉट घोषित करण्यासह ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्तम उपहारगृहावर कारवाई, परवाना निलंबित। अन्न व औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर मधील उत्तम उपहारगृहावर कारवाई करत परवाना निलंबित केला। तपासणीत अस्वच्छता, वापरलेले तेल आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने उपहारगृह बंद करण्यात आले। तर अशा झटपट बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह। तुर्तास धन्यवाद।